नमस्कार मित्रांनो, शब्दरत्न भाषण अकॅडमीच्या माध्यमातून आपण भाषण कौशल्य कार्यशाळा आयोजित करत असतो। मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे। तुम्ही राजकारणामध्ये जर काम करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण मित्रांनो अगदी तुम्हाला सरपंच बनायचं असेल तिथपासून तर आमदार खासदार बनण्यापर्यंत तुम्हाला तुमचे मत व्यक्त करावे लागतात, तुम्हाला तुमच्या भावना व्यक्त कराव्या लागतात, लोकांना तुम्हाला आश्वासनं द्यावी लागतात। तुम्ही काय काम करणार आहात, तुमचा अजेंडा काय आहे, तुमचा पक्ष काय विचार मांडतो, तुमची संघटना काय विचार मांडते, हे लोकांच्या अंतःकरणापर्यंत तुम्हाला अगदी सहजरित्या पोहोचावं लागतं। ज्याचं जास्तीत जास्त लोकांना पटेल तो सत्तापर्यंत पोहोचतो। तर याच्या पाठीमागे एकमेव महत्वाची शक्ती काम करते आणि ती शक्ती म्हणजे मित्रांनो भाषण कौशल्य। तुम्ही लोकांना कशा पद्धतीने विचार पटवून देता आणि लोकांना ते पटल्यानंतर लोक कशा पद्धतीने तुमच्या सोबत येतात, हा सगळा जो प्रवास आहे तो प्रवास पूर्णपणे भाषण कौशल्याचा आहे। अगदी राजकारणामध्ये तुम्हाला सरपंचामध्ये सक्सेस व्हायचं असेल, तुम्हाला जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरसेवक, ग्रामसेवक, महानगरपालिकेमध्ये जर तुम्हाला चांगल्या पदावर जायचं असेल, आमदार खासदार मंत्री जर तुम्हाला व्हायचं असेल तर तुम्हाला तेवढ्या पातळीची भाषणं करावी लागतील। तर मित्रांनो, त्या पातळीची भाषण करण्यासाठी राजकीय भाषण कौशल्य शिकणं काळाची गरज आहे। आता आपण पाहिलं असेल राजकारणामध्ये सध्या नरेंद्र मोदी हे भारताचे पंतप्रधान म्हणून काम करतात आणि भाषण कौशल्याच्या माध्यमातून त्यांनी या देशाची सत्ता 3 वेळेस आपल्या ताब्यामध्ये ठेवलेली आहे। अगदी महाराष्ट्रामध्ये पण तसंच आहे मित्रांनो। अनेक पक्ष आपले विचार मांडतात आणि ते लोकांना पटतात आणि लोक त्या भूमिका स्वीकारतात आणि त्यांना मतदान करतात आणि सत्तेपर्यंत घेऊन जातात। अगदी तुम्हाला पण तुमच्या गावापासून तर तालुक्यापर्यंत, तालुक्यापासून जिल्ह्यापर्यंत आणि जिल्ह्यापासून जर राज्यापर्यंत जर तुम्हाला नेतृत्व करायचं असेल तर तुम्हाला टप्प्याटप्प्यानं तुमच्या भाषण कौशल्याला चांगल्या पद्धतीने विकसित करावं लागेल। तर मित्रांनो, कसं करतात भाषण कौशल्य राजकारणाचं हेच आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत। मित्रांनो, राजकारणामध्ये तुमच्या पक्षाची भूमिका काय आहे, तुम्ही कशा पद्धतीने राजकीय भाषण करता हे अत्यंत महत्वाचं आहे। त्याच्यामध्ये शब्द महत्वाचे असतात, त्यामध्ये राजकारणामध्ये तुमचे हातवारे, देहबोली, त्याच्यामध्ये शेरो शायरी, कविता, चारोळ्या हे अत्यंत महत्वाचे असतात। त्याचबरोबर तुमची शब्द अनुषंगाने भाषा असली पाहिजे आणि त्यानंतर शब्दानुसार तुमची हालचाल असली पाहिजे। जशा प्रकारे तुमची हालचाल असेल त्यानुसार जर तुमचे वाक्य असतील तर लोकांना ते चांगल्या प्रकारे भावतात आणि लोक तुमचं भाषण डोक्यावरती घेतात। त्या भाषणामध्ये जल्लोष करतात, टाळ्या वाजवतात, शिट्ट्या वाजवतात, घोषणा देतात तुमच्या नावाच्या, म्हणजे मित्रांनो तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है, अशा प्रकारे लोक तुम्हाला मोठ्याने उत्साह देत असतात किंवा तुम्हाला प्रतिसाद देत असतात। तुम्हाला पण अशा पद्धतीने जर चांगला जर वक्ता व्हायचा असेल तर मित्रांनो तुम्हाला राजकीय भाषण आलंच पाहिजे। अगदी ग्रामपंचायतीपासून तर लोकसभेपर्यंत आपण जेवढे काही जे मान्यवर पाहिलेत, जे वक्ते आपण पाहिलेत, हे सगळे आपल्या विचार मंचावरती प्रभावीपणे परखडपणे विचार व्यक्त करतात आणि त्या माध्यमातून एक चांगला वक्ता होतात। ही सर्वात महत्वाची भूमिका आहे आणि म्हणून मित्रांनो तुम्हाला पण एक चांगला वक्ता व्हायचं असेल तर राजकारणामध्ये पक्ष अजेंडा, तुमच्या भूमिका, पक्षामध्ये तुम्ही कसं काम करताय, संघटनेमध्ये कसं काम करताय, या सगळ्या रूपरेषा हे सगळं सविस्तरपणे तुम्हाला शिकावंच लागेल। तर मित्रांनो, तुम्हाला डिटेल्स मध्ये जर शिकायचं असेल राजकारणामध्ये कशा पद्धतीने भाषण करतात, निवडणुकीच्या भाषणामध्ये कसं बोलायचं, पक्षाच्या मेळाव्यामध्ये कसं बोलायचं, नेत्यासमोर नेत्याचा उदो करण्यासाठी कसं भाषण करायचं, पक्षाची विचारधारा लोकांपर्यंत कशा पद्धतीने मांडायची। राजकारणामध्ये एक भाषण कधीच नसतं मित्रांनो, राजकारणामध्ये असे शेकडो भाषणं आहेत आणि तुम्हाला जर ती भाषणं आली तर मित्रांनो जे तुम्ही राजकारणामध्ये अनेक वर्ष काम केलेले आहेत, अनेक तास त्यामध्ये तुम्ही झोकून दिलेले आहेत, अनेक पक्ष बदललेले आहेत, तर हे सगळं न करता तुम्हाला तुमच्या करिअरला वेगळ्या उंचीवरती घेऊन जाण्यासाठी भाषण कौशल्य 100% तुम्हाला खूप महत्वाची मदत करेल। त्याचबरोबर मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टी जर आपल्याला शिकायच्या असतील तर शब्दरत्न भाषण अकॅडमीच्या माध्यमातून तुम्ही नक्कीच संपर्क करा आणि राजकारणामध्ये एक चांगला वक्ता बना। धन्यवाद, भेटूया लवकरच आपल्या पुढील व्हिडिओमध्ये।